हाँ आनंद बोल रे. गुरु, गुड न्यूज आहे यार. वहिनी ना काम करायला तयार झालेत. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. हम्म काय म्हणाली राधिका? तिला काही कळू दिलं नाहीस ना तू? नॉट एट ऑल. ते ना खूप उत्साहाने कामाला लागलेत आणि ते म्हणाले की फायनान्सचे पण होणार आहे सगळं काम व्यवस्थित. ग्रेट. आनंद, तिला काय वाटेल ती मदत कर आणि अजिबात पैशांची काळजी करू नकोस, ठीक आहे? डोंट वरी यार, आता सगळं छानच होणार आहे. ते तू आहेस म्हणून आनंद. तू आहेस म्हणून ती एवढ्या मोकळेपणानं बोलतेय. कदाचित माझ्याशी नसती बोलली. थँक्स यार, थँक्यू. दोस्ती में थैंक्स काय काय यार, पागल है क्या तू? चल एक काम कर, तू मेरा फोन आराम से बात करते हैं. मैं भी जरा ये खत्म करता हूँ मेरा खाना वाना. बाय. बाय. राधिका, आता बास झाला. हे बघ, आतापर्यंत मी काय नाही केले तुझ्यासाठी? किती पैसे खर्च केलेत सांग? तुझे कपडे लत्ते, औषध पाणी, खाणं पिणं या सगळ्यावर एवढे पैसे खर्च केलेत ना की हिशोब काढायला गेला तर लाखो करोडच जाईल. एवढे पैसे कुठे गेले सांग बरं? राधिका, आजवर मी तुझ्यावर फक्त ओरडत राहिलो. पैन पैचा हिशोब मांडला. पण आता मला माझ्या सगळ्या चुका सुधारायच्या. मला तुला खूप मोठं झालेलं पाहायचं. हळू पी ना यार. का? जरा वेळ एसीत बसायचंय मला. भक्तीकडे एसी नाही. तुझे काय मुद्दे आहेत आयुष्यात? गप ना, हसू नको ना ग. तर गॅरीने सोडल्यामुळे माझी लाईफ इतकी सॅड झाली माहितीये. माझं पण यार. आय मीन गॅरीमुळे तू आधी सोसायटीत तरी राहत होतीस ना. मला कंपनी तरी होती यार. त्या बिंडोक कुणामुळे झाले. बावट आहे यार तो. त्याच्यामुळे झालाय सगळा गोंधळ. आय नो यार. पण मला एक प्रश्न पडलाय. गुरु अंकल ना कुणालचं घर कळलं कसं? हा यार, ऍक्च्युली त्याला कसं कळलं कुणाचं घर? म्हणजे गुरु अंकल काय असे ओव्हर स्मार्ट टाइप्स नाहीयेत ना. ते तुझ्यावर स्पाय वगैरे करणार नाही. पण मला अशी शंका येते की त्याला असं कोणी करायला लावलं असेल तर. म्हणजे तुझ्याबद्दल न्यूज वगैरे दिली टाइप्स. अगं पण न्यूज कोण देणार आहे? मी कुणाला इथे कोणीच नाही ओळखत. राधिका आंटी? सिरियसली? हो यार, राधिका इज लाईक टोटली आउट ऑफ क्वेश्चन. तिचा आणि कुणालचा काय संबंध आहे? आय नो, ट्रू. सोड यार, व्हॉट एव्हर इट इज. काही झालं तरी गॅरीला परत मिळवायचंच आहे. अथर्व तर खूपच खुश होता. आणि तू? मला तर खूप भारी वाटून राहिलं. दिसतंय ते. मज्जा आहे तुझी. मस्त पिझ्झा पार्टी झाली. त्यानंतर मोठं काम मिळालं. शनाया गेली आणि तुझ्या आयुष्यातला बॅड पॅच संपला. आता पहा ना रेवती. नाही म्हणजे अजून आम्ही एकत्र राहत नसलो ना तरी मला जाणवून राहिलं ना हे खूप बदललेत. यांना माझ्याविषयी वाटणारं प्रेम, आदर अगदी पूर्वीसारखं वाटून राहिलं मला. चांगलं आहे ना मग. पण कधी कधी ना खूप काळजी वाटते ग मला. असं होतं ना, कधी कधी आपल्या सुखाची दृष्ट आपल्यालाच लागते. यातनं काहीतरी विपरीत घडलं तर? पण असं का वाटतंय तुला? कारण रेवती, त्यांना जे कळलंय ते अर्ध सत्य. त्यांना सगळं खरं खरं कळलं तर काय होईल? म्हणजे कुणाल आणि शन्यामध्ये प्रेम होतं, पण ते कॉलेजमध्ये असतात. आता त्यांच्यात काही नाही. पण यांना तर असंच वाटतंय ना, त्यांचं प्रकरण अजूनही सुरू आहे म्हणून तर हे इतके चिडले, तिच्याशी संबंध तोडले. उद्या जर त्यांना सगळं खरं कळलं आणि हे सगळं आपण घडवून आणलंय असं कळलं तर काय होणार आहे? पण त्याला कसं कळणार आहे?
रेवती, सत्य लपायला वेळ लागत नाही. इथून तिथून कळलं यांना तर काय होणार आहे ग? नाही, याचीच तर हुरहुर लागून राहिली. रेवती, त्यापेक्षा आपण असं केलं तर आपणच त्यांना सगळं सांगून टाकलं तर. वेडी आहेस का तू? सगळं चांगलं चाललंय तर काय विचार आहे? असलं काही मनातही आणायचं नाही हं? आणि मला सांग, गुरु तरी नीट वागला होता का तुझ्याशी? खोटच बोलत होता ना, आणि तेही वाईटासाठी. आणि अगं, तू तर तुझ्यासाठी, तुझ्या संसारासाठी हे सगळं करतेस. मग असले काहीही विचार मनात आणायचे नाहीत. काही होणार नाही ग. आणि हा अति चांगुलपणा सुद्धा ना हल्लीच्या जगात दोष आहे. अगं पण रेवती, नाही, आत्ता गुरुला काहीही सांगायचं नाही. वेळ आली की बघ, आत्ता नाही. चहा तयार. वा शाबास वा. चला घ्या. काका, हा हे घे तुझा विदाउट शुगर. थँक्यू. राधिका, हा? आज सकाळी सकाळी सगळ्यांची मैफल जमवलेस, काय विशेष? अहो काका, काल आनंद भाऊजी आले होते. सांगत होते का यांच्या ऑफिसचं एक मोठं काम मिळून राहिलं मला. मग तू घेतलंस की काय? राधिका, मागच्या वेळेचा अनुभव आहे ना लक्षात? नाही, माझ्या त्यावेळची गोष्ट वेगळी होती. यावेळी कसं गुरुने स्वतःहून काम दिलंय, त्यामुळे विपरीत काही घडण्याची शक्यता नाही. हो, मलाही वाटतं ही चांगली साईन हा. आहे. काय रेवतीजी? हो ना, मलाही वाटतं की ही खूप चांगली संधी आहे. हे खूप मोठं काम मिळालंय तुला. हा. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स राधिका, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू काका. नाही म्हणजे हे काम तर मिळून राहिलं, पण या मोठ्या कामासाठी मोठ्या भांडवलाची पण गरज आहे ना. त्याचं काय करायचं ते सुचून नाही राहिलं. अगं पण बँकेने RTGS नी पैसे जमा केले असतील ना एव्हाना? हो, ते लोनचे पैसे तर आहेत, पण तेवढे पुरेसे नाहीत ना. जास्त पैसे लागतील. मला असं वाटतं आपण आपापल्या परीनं राधिकेला मदत करावी. नाही नानाजी, नाही म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता का तुमच्या ओळखीत कोणी अर्थसहाय्य करणारे किंवा पतसंस्था असं काही असेल तर मला सांगा. तुम्हाला काऊन मी संकटात पाडू? अरे त्यात कसलं आलंय संकट? उलट मदत करण्याने आम्हाला आनंद होईल. अहो पण नानाजी, एवढे पैसे तुम्ही कुठून आणणार आहे? माझ्या PF चे पैसे कधी कामाला येणार? नाही नानीजी. हो, आणि माझी पण मोठी FD बँकेत आहे, त्याच्या अगेन्स्ट लोन मिळेल ना मला. हे बघ, मी पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करणार. हो, माझ्याकडेही सेव्हिंग्ज आहेत काही. आणि माझ्याकडे सुद्धा आहे. अरे झालं तर मग काय आता, पैसे जमलेच म्हणायचे. हा? नाही नाही नाही, हे काही बोलून राहिलेत तुम्ही. हे पैसे नाही घेऊ शकणार हं मी.